130 समन्स प्राप्त झाल्यानंतर आपणास फी किंवा चालान भरणा करण्यासाठी जिल्हा न्यायालय गोंदियामार्फत एक पेमेंट साईट व एक QR कोड तयार करण्यात आलेला आहे. त्या साईटवरून आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर आपण सांगतोय आपल्याला की पेमेंट कसं करायचं आहे. पहिल्यांदा आपण कोणतं पण एक ब्राउझर घ्यायचं आहे. मी एक गुगल क्रोम ब्राउझर घेतोय. सिंपल तिथे गुगल ओपन करून घ्यायचं आहे. गुगल ओपन करून झाल्यानंतर गुगलमध्ये सर्च करायचं आहे SBI कलेक्ट लिहून सर्च करायचं आहे. सर्चमध्ये आल्यानंतर एकदा आपण तपासून घ्यायचं आहे की ती साईट SBIची तीच आहे की नाही आहे. https://online.sbi.sbibank.in हीच साईट आपल्याला वापरायची आहे पेमेंट करताना. चुकीच्या साईटला पेमेंट करायचं नाही आहे. म्हणून ह्या लिंकवर ओपन करायचं आहे. ही बघा, याच्यात लिंकसुद्धा आपण एकदा बघू शकता. त्यानंतर हे असं पेज ओपन झाल्यानंतर हा ऑप्शन निवडायचा आहे. GOVT PSU किंवा कोड्स ह्या ऑप्शनला निवडायचा आहे. हा ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला इथे सिंपल गोंदिया सर्च करून घ्यायचं आहे. गोंदिया सर्च केल्यानंतर प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज गोंदिया ह्या नावावर टिक करून आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. हे ओपन झाल्यानंतर इथे आपण कोणत्या न्यायालयात पेमेंट करताय ते न्यायालयाचे नाव निवडायचं आहे. जसं उदाहरणार्थ एक चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट गोंदिया, त्याच्यात आपल्याला त्याच्यातसुद्धा एक न्यायालय निवडायचं आहे, चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट गोंदिया. देन पर्पज कशाचा कंपाऊंडिंग सेक्शन 138 NI ॲक्ट ह्या संदर्भाने आहे. त्याच्यात केस टाईप, जे केस असेल ते केस टाकायची आहे आपल्याला. केस नंबरमध्ये केस नंबर टाकायचा आहे. केस इयरमध्ये कोणत्या वर्षाची ती केस आहे ते टाकायचे आहे. नेम ऑफ कंप्लेंटमध्ये जे फिर्यादी आहे त्या फिर्यादीचं नाव आपल्याला एंटर करायचं आहे. नेम ऑफ ॲक्यूजमध्ये आपण आरोपी ज्या नंबरचा आरोपी असेल 1 नंबर 2 नंबर ते असं नंबर टाकून आपल्याला त्याच्यात आरोपीचं नाव एंटर करायचं आहे. देन नेम ऑफ पर्सन मेकिंग पेमेंट, इथे कोण पेमेंट करत आहे त्याचं नाव एंटर करायचं आहे. पेमेंट टाईपमध्ये कसला पेमेंट आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अमाऊंट कितीची आहे ती अमाऊंट फिल करायची आहे. अमाऊंट फिल केल्यानंतर रिमार्क काय आहे, रिमार्क काही असल्यास ते रिमार्क आपल्याला एंटर करता येईल. आणि ते रिमिटर नेममध्ये आपल्याला पक्षकार जे पेमेंट करणार आहेत त्यांचं नाव लिहायचं आहे. इथे त्यांचा मोबाईल नंबर लिहायचा आहे. बाजूला ईमेल ॲड्रेसच्या ठिकाणी त्यांचा ईमेल ॲड्रेस फिल करायचा आहे. शेवटी आय हॅव रीड अँड ॲग्रीड ह्या ऑप्शनला चेकबॉक्सला क्लिक करून खाली कॅपचा कोड एंटर करायचा आहे. ते कॅपचा कोड एंटर करून आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला समन्स प्राप्त झाल्यानंतर पेमेंट आपल्याला करायचं आहे. धन्यवाद.